नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर येथील निंबळक येथे एका व्यावसायिक कुटुंबावर 10 ते 12 जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात तलवार, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली। तसेच पेट्रोल टाकून दुकानाला आग लावण्यात आली। या हल्ल्यात कुटुंबातील 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या निषेधार्थ नागरिकांनी गाव बंद ठेवून रास्ता रोको केला आहे। नगर पुणे महामार्गावर सुपा येथील चौकात अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय। 2 मार्च रोजी पहाटे 2:36 सुमारास हा अपघात झाला। अपघातात रावसाहेब लक्ष्मण कडूस आणि साहेबराव रखमाजी कडूस यांचा जागीच मृत्यू झाला, तर संजय बाबूराव खोसे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। अहिल्यानगर येथील कल्याण रोडवरील नेप्ती नाका ते बायपास रस्त्यावरील खड्डे नागरिकांच्या मृत्यूचा सापळा बनले। वाहन चालकांना खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागते। अनेकदा छोटे मोठे अपघात घडत आहेत, मात्र संबंधित राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अपघात प्रवण खड्ड्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। आज आम्ही सर्व कल्याण रोड येथील रहिवासी राष्ट्रीय महामार्ग कल्याण रोडच्या येथील अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं होतं की जे रस्ते कल्याण रोडचा जो मेन रोड आहे तो सर्व खड्डे पडलेले आहेत। त्याच्यामुळं शाळकरी मुले रोज जाणाऱ्या वृद्ध माणसांना त्याचा सामना करावा लागतो आणि किती जणांचे तिथं प्राण गेलेले आणि त्याच्यामुळं ते खड्ड्यामुळं दुखापत झालेली आहे। काही जणांचे हात मोडलेले, पाय मोडलेले। यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो की लवकरात लवकर हे काम खड्ड्यांचं त्यांनी मार्गी लावावं व कल्याण रोड येथील रहिवाशांचा जीवाची जरा सुटका व्हावी यासाठी आम्ही सर्वजण इथं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इथं सर्वजण जमलो होतो आणि राष्ट्रीय महामार्ग अमरधाम ते ड्रीम सिटी बायपासपर्यंत जे खड्ड्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे ते लवकरात लवकर ते मार्गी लावण्याचं काम शासनाने करावं याशी मी त्यांना निवेदनामार्फत आता मागणी केलेली आहे। आम्ही साधारणतः 5-6 वेळा इथं खड्ड्यांसाठी पाठपुरावा केला होता। आता जर त्यांनी आमची मागणी लवकर खड्डे बुजून केली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा त्यांना दिलेला आहे। अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कल्याण रोड परिसर अमरधाम ते बायपास पूर्णपणे रस्ता खड्ड्यामय झालेला आहे। या खड्ड्यामय रस्त्याची दुरुस्ती करण्याची वेळोवेळी युवराज भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी आम्ही पाठपुरावा करतो, परंतु ऑफिस काय त्याची दखल घेत नाही। म्हणून आज त्यांच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या प्रकारचं निवेदन प्राधिकरणाच्या ऑफिसला आम्ही दिलेलं आहे आणि त्यांना सूचना केलेली आहे 8 दिवसाच्या आतमध्ये जर हे खड्डे नीट नाही केले तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन कल्याण परिसराला छेडलं जाईल। अहिल्यानगर पुणे महामार्गावर चास शिवारात भोयरे पठारकडे जाणाऱ्या रस्त्यावर 17 फेब्रुवारी रोजी आढळलेल्या अनोळखी तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या तरुणाचा गळा आवळून खून करण्याच्या आरोपीला उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पकडले आहे। खुशाल सिंग उर्फ रविराज सत्यप्रकाश नायठाकूर असे या आरोपीचे नाव आहे, तर सुनील बाबूराव काळे असे मयत तरुणाचे नाव आहे। नगर तालुका हद्दीमध्ये 17 तारखेला एक अज्ञात इसमाचा गळा आवळून खून केलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह चास शिवारामध्ये मिळून आलेला होता। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओलासर आणि आम्ही व्हिजिट केली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात PSI वाघ हे काम करत होते। सतत प्रयत्न केल्यानंतर 5व्या दिवशी एक बेवारस मोटरसायकल मिळून आलेली होती। त्या बेवारस मोटरसायकलच्या आधारे मृतकाचे नाव सुनील काळे राहणार कुंभेफळ जिल्हा संभाजीनगर असं असल्याचं निष्पन्न झालं होतं। त्याप्रमाणे मृतकाची ओळख पण पटलेली होती।
त्यानंतरही पथकांनी सातत्याने पूर्ण रोडचे साधारण नेवाशापासून सुप्यापर्यंत, सुपा टोल नाका येथेपर्यंत सातत्याने CCTV फुटेज चेक करून त्या आधारे या गुन्ह्यामध्ये खुशाल सिंग, रविराज सत्यप्रकाश नाईक ठाकूर हा हॉटेल साई दरबार इथे काम करणारा इसम असल्याचं त्याच्यासोबत गेल्याचं निष्पन्न झालेलं होतं. त्याच्या आधारे त्याला त्याचं मूळ गाव आग्रा इथून पथकाने ताब्यात घेतलंय. पथकाने ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस करता त्यांच्या दोघांमध्ये भरपूर दारू पिल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर त्याने मृतकाच्या गळ्यात बांधलेला रुमालानेच त्याचा गळा आवळून खून केल्याबाबत कबुली दिलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या अथक प्रयत्नानंतर हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. अहिल्यानगर शहरातील रामवाडी येथे कचरा वेचक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायत अहिल्यानगरच्या वतीने कचरा वेचक महिलांचा फेटे बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कचरा वेचक महिलांनी एकजुटीचा नारा देऊन सरकारने कचरा वेचकांना पेन्शन लागू करावी, शासकीय योजनांचे फायदे द्यावे आणि आरोग्य सुविधा देण्याची मागणी केली. सरासरी 21 वर्षापूर्वी कोलंबिया या शहरामध्ये 11 कचरा वेचकांचं हत्याकांड केलं होतं. त्यासंबंधी आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन साजरा केला होता. त्याच पद्धतीने आजही रामवाडी या भागात शहरातील सुका कचरा गोळा करणारा या वर्गाला सामावून घेत आज कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतच्या वतीने आंतरराष्ट्रीय कचरा दिन साजरा करण्यात आला. तपोवन रस्ता परिसरातून अपहरण केलेल्या एका युवकाची 9 जणांनी मिळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी युवकाला अमानुष मारहाण करून त्याचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह, लाकूड आणि डिझेलचा वापर करून जाळून टाकला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी 9 जणांना अटक केलेली आहे. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत युवकाचे नाव वैभव शिवाजी नायकोडी असे आहे. तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतून 22 तारखेला वैभव नायकोडी याचं अपहरण लपका व त्याच्या इतर 2-3 साथीदारांनी केल्याबाबत 27 तारखेला गुन्हा दाखल झालेला होता. त्याप्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशनचे PI कोकरे आणि त्यांच्या टीमने लपका उर्फ अनिकेत सोमवशी याच्यासह त्याच्या 3 मित्रांना ताब्यात घेतलेलं होतं आणि अटक पण केलेली होती. परंतु 2 दिवसानंतरही त्यांनी अपूर्त इसमाबाबत व्यवस्थित माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI वाघ आम्ही स्वतः आरोपींचं इंटरोगेशन केलं असता सदर आरोपितांनी त्यांचे इतर 5 साथीदार यांच्या मदतीने वैभव नायकोडी याला मारहाण करून त्याचा खून केल्याबाबत व त्याचा मृतदेह हा केतकाई परिसरामध्ये जाळून टाकल्याबाबत प्राथमिक माहिती दिलेली आहे. 4 आरोपितांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यात सहभागी असणारे करण शिंदे, रोहित गोसावी, स्वप्नील पाटील, विकास गव्हाणे अशा 5 जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे API राजपूत हे करतायत. नगर शहरातील बाजारपेठेतील व्यापारी रात्री दुकाने बंद केल्यानंतर कचरा रस्त्यावरच टाकतात. त्यामुळे शहरात अस्वच्छता पसरते. यापुढे व्यापाऱ्यांनी घंटागाडीतच कचरा टाकावा, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे. रविवारी सकाळी मध्यवर्ती शहरात महानगरपालिका आणि डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम पार पडली. यावेळी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी बाजारपेठेतील कचऱ्याची पाहणी करून व्यापाऱ्यांना कचरा घंटागाडीतच टाकावा असे आवाहन केले. नगर महानगरपालिकेच्या विविध व्यापारी संकुलातील गाळेधारक आणि शाळांच्या वर्गखोल्यांना शासनाच्या नियमानुसार रेडी रेकनद्वारे भाडे आकारणी करण्यात आले आहे. गाळेधारकांना याच दरानुसार भाडे भरावे लागणार
लागणार आहे। ज्यांनी अर्धवट आणि जुन्या दराने भाडे भरले असेल त्यांनी उर्वरित रक्कम तात्काळ जमा करावी। गाळेधारकांनी थकीत भाडे जमा न केल्यास सदर गाळे सील करून त्यांचा पुन्हा लिलाव करण्यात येईल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे। बिहारमधील महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी द बौद्ध गया टेम्पल ऍक्ट 1949च्या कायद्यात सुधारणा होण्यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित करण्याची मागणी जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या वतीने खासदार निलेश लंके यांच्याकडे करण्यात आली। जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या शिष्टमंडळाने खासदार लंके यांची हंगा येथील निवासस्थानी भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले। खासदार लंके यांनी महाबोधी बुद्ध विहारमध्ये त्यांच्या धर्मगुरूंना विधिवत पूजा करण्याचा हक्क मिळवण्यासाठी सदर प्रश्न संसदेत मांडणार असल्याचे आश्वासन दिले। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच नाशिक येथे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले। यामध्ये अहिल्यानगरचे अनिल निकम यांची प्रदेश राज्य चिटणीसपदी निवड करून त्यांना नियुक्ती पत्र छगनराव भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आले। नमस्कार, जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र। मी अनिल शंकरराव निकम, अहिल्यानगर। काल भुजबळ फार्म हाऊस नाशिक येथे माननीय माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी अखिल भारतीय महात्मा ज्योतिराव फुले समता परिषदच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचे नियोजन केले होते। या नियोजन बैठकीमध्ये माननीय भुजबळ साहेबांनी ओबीसीतील नवीन चेहऱ्यांना, नवीन कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून संधी दिली। या संधीचे सोने सगळेच करतील आणि माझ्यासारख्या नाभिक कुटुंबातील एका लहानशा व्यक्तीला भुजबळ साहेबांनी प्रदेश चिटणीस म्हणून निवड केली। त्याबद्दल मी भुजबळ साहेबांचे अत्यंत ऋणी राहील व या निवडीचे मी भुजबळ साहेबांना आभार व्यक्त करतो। या समता परिषदेच्या कार्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची माझ्या समाजातील वंचित तळागाळातील घटकांना फुले शाहू आंबेडकरांचे विचार पोहोचवण्याचे काम मी निश्चितच स्वरूपात करेल। मी गेले 7 वर्ष ओबीसी संघटनेमध्ये शहर अध्यक्ष म्हणून मी काम केले आहे। नुकत्याच मागील वर्षी एल्गार मेळाव्यामध्ये मी नगरच्या समन्वयक ओबीसी एल्गार समितीच्या समन्वयक अध्यक्षपदी मी काम पाहिले आहे। ती जबाबदारी पार पडत असताना भुजबळ साहेबांनी माझ्यावर नक्कीच विश्वास व्यक्त केला असावा, म्हणूनच मला आज राज्याच्या प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करून मला उपकृत केले आहे। भुजबळ साहेबांचे मी पुनश्च आभार व्यक्त करतो की मला माझ्यासारख्या लहान छोट्याशा कार्यकर्त्याला या कार्याची संधी दिली। साहेबांचे मी आभार व्यक्त करतो। या संधीचे सोने मी निश्चितच करेल यात शंका नाही। या निवडी मागे माननीय खासदार समीर भाऊ भुजबळ, माननीय विधान परिषदेचे आमदार श्री पंकज भाऊ भुजबळ, तसेच समता परिषदेचे कार्याध्यक्ष श्री बापूसाहेब भुजबळ, उपाध्यक्ष श्री अंबादासजी गारुडकर साहेब, तसेच कार्याध्यक्ष श्री दिलीप अण्णा खैरे, श्री बाळासाहेबजी कर्डक साहेब, तसेच साहेबांचे स्वीय सहाय्यक श्री रवी भाऊ सोनोने, श्री पैठणकर साहेब, तसेच नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुभाषजी लोंढे, शहराध्यक्ष श्री दत्ता जाधव यांचे मी आभार व्यक्त करतो। या सर्वांनी मला शुभेच्छा देऊन माझे कार्य कसे पुढे जाईल आणि मला वेळोवेळी या लोकांचे मार्गदर्शन मिळेल यात शंका नाही। या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र एवढीच। विधानसभा निवडणूक प्रचारात जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी ही मिळालीच पाहिजे। जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव तातडीने मिळाला पाहिजे।
तसेच विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होरपळलेल्या आणि त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, सदर वीज दर तातडीने मागे घेऊन नागरिकांना माफक दरात वीज बिल आकारणी करण्यात यावी आणि अशा इतर मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आले। अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, संसदेतील विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी साहेब, महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी, आपल्या जिल्ह्याचे नेते बाळासाहेबजी थोरात या सर्वांच्या आदेशावरून आणि काँग्रेस पक्षाच्या सूचनेवरून अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या बाजूने या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आले आहे। शांततेच्या मार्गाने हे आंदोलन झाले आणि 5 प्रमुख मागण्या आमच्या ज्या होत्या त्या मागण्या आम्ही कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। त्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आपण जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे। जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे। विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये होरपळलेल्या शेतकऱ्यांना, आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकरी बांधवांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत झाली पाहिजे। महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने जी अचानक दरवाढ केलेली आहे आणि शेतकरी त्यामध्ये होरपळून चाललेला आहे, ती दरवाढ कमी करून लोकांवर झालेला अन्याय हा दूर केला पाहिजे। आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत आणि प्रशासक राज सध्या सुरू आहे आणि ज्याच्यामध्ये अनागोंदी कारभार सध्या सगळीकडे सुरू आहे आणि लोकांची खोळंबलेली कामे, लोकांच्या अडचणी ह्या सोडवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरत आहे। त्यासाठी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर घेणे आणि ताबडतोब घेणे हे आम्ही 5 निवेदन दिले। या व्यतिरिक्त महिलांची असुरक्षितता वाढलेली आहे। हे सरकार बेजबाबदार सरकार, भ्रष्टाचारी सरकार याला पूर्ण जबाबदार आहे। गृह खातं याला जबाबदार आहे। मंत्र्यांच्या बोलीची छेडछाड जर काढली तर ताबडतोब आरोपीला पकडण्यात येतं, पण सर्वसामान्य माणसाच्या महिलांना जर काही अन्यायाची घडल्या तर त्याची दखल सुद्धा घेतली जात नाही। कित्येक वेळा हे आरोपी, आजपर्यंत काही आरोपी सापडलेले नाही, काही 15-15 दिवसांनी आरोपी पकडले जातात। तर ही तत्काळ जी दरी आहे ती दरी दूर करण्यात यावी, यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन शांतते मार्गाने दिलेलं आहे। आम्ही जे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना जे ऑल इंडिया अध्यक्ष, त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष माननीय सन्माननीय आमचे बाळासाहेबजी थोरात साहेब व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष या सगळ्यांच्या वतीने आणि आपण ते पाहिलं का अध्यक्ष साहेबांनी ते रिपीट करत नाही मी, तर त्यांनी ते 5 आम्ही सगळे मिळून 5 मुद्द्यावर आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या पद्धतीने ते पीक विमा 1 रुपयाच्या संदर्भातलं त्याचे किती करोड रुपयाचे घोटाळे झाले हे काँग्रेस पक्ष तर बोलतोय, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात करतंय, परंतु त्यांच्याच मंत्र्यांनी त्याची चौकशीची मागणी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे केली, हे दुर्दैवी बाब आहे। दुसरी मागणी म्हणजे आरोग्य, महिलांवर होणारे अत्याचार, उदाहरणार्थ पुण्याच्या संदर्भातलं झालेलं हडपसरचं एसटी स्टँडच्या वरती त्यांच्या संदर्भात अनेक आंदोलन झाले। आंदोलनमध्ये मुख्यमंत्री आणि गृह खात्यावर इतके तासारे, ते बी त्यांच्याच म्हणजे पूर्ण सत्ताधारींच्या आमदारांनी, मंत्रींनी व सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांची नाचक्की झाली। तरीही त्यांनी आतापर्यंत ज्याप्रमाणे ज्या महाराष्ट्रामध्ये 2 अजितदादा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या संदर्भातला झालेली चौकशी व त्यांचे राजीनामे हे सुद्धा त्यांच्या संदर्भातले त्यांनी कुठेही दखल घेतली नाही। व त्याचप्रमाणे आता त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे आपलं दुसऱ्या संदर्भातलं का मुंडेंचा राजीनामा, तुमच्या संदर्भातले ते चाललेले देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात, म्हणजे कुठेही हे सरकार कुठल्याही प्रश्नाची दखल घ्यायला हा तयार नाही झालं। आता 5वं जे आमच्या संदर्भातला जो आमचं तो मुख्य जे मागणी होती का महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या महाराष्ट्रामध्ये 26 महानगरपालिका, 31 जिल्हा परिषद, 288 नगर परिषद, नगरपंचायत आणि पंचायत समित्या यांचं इलेक्शन नाही, यांचं सरकारचं एकदम मनमानी कारभार चाललेला आहे। आणि ते जे मनाने वाटते त्या अतिक्रमणाच्या नावाखाली, आपल्या तुम्ही नगर शहरामध्ये तुम्ही पाहिलं का अतिक्रमणाच्या नावाखाली वाटेल त्या पद्धतीने एकाला कोणाला तरी टार्गेट जर करायचं जर ठरलं तर असं अतिक्रमणाचा पार्ट हा कायद्यामध्ये देशामध्ये कुठं नाही। अतिक्रमण हे सरसकट केलं जात असतं
अतिक्रमण विशेष भागामध्ये विशेष लोकांच्या आणि विशेष लोकांसाठीच नाही केलं जातं, अशा एक उदाहरण तुम्हाला दिलं. असंच त्यांनी मनमान्या अनेक ठराव या महानगरपालिकेमध्ये आता पाणी प्रश्नाच्या संदर्भातला होता. आम्ही सगळ्यांनी विरोध केला का या महानगरपालिकेमध्ये वेळेवर पाणी येत नाही. आम्हाला महिन्यातून फक्त 20 दिवस पाणी मिळतं, 15 दिवस पाणी मिळतं. त्याचं तुम्ही 900 रुपयांनी वाढ केली. त्याच्या संदर्भात त्यांनी मनमानीच केली ना. म्हणजे प्रशासक किती मनमानी करतो याचे उदाहरण मी तुम्हाला दिलेले आहे. साहेब, कायदा आणि सुव्यवस्था त्याच्याप्रमाणे काम व्हायला पाहिजे. आणि कायदा हा सर्वांसाठी आहे, विशेष लोकांसाठी कायदा हा नसतो. आणि विशेष लोकांनाच कायद्याचा फक्त बडगा दाखवायचा, अशा या देशामध्ये आंबेडकर, फुले, शाहू महाराजांच्या संदर्भातलं राज्य आहे. आणि आमचे राज्याभिषेक करते जे आम्हाला शिवाजी महाराजांनी जे शिकवण दिलेली आहे, सर्व जातीय धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाऊन हे स्वराज्य, हे राज्य, हे देश, हे शहर, हे गाव हे चालायला पाहिजेत, अशी त्यांची भूमिका असती. इथं मनमानी कारभार चाललेला आहे, त्याला कुठेतरी ब्रेक बसावा. जर आम्ही शासनाने याची दखल घेतली नाही, निवेदनाची दखल घेतली नाही, तर महाराष्ट्रभर काँग्रेस पक्षाच्या वतीने पुढील हे आंदोलनाची दिशा ठरली जाईल. एवढं सांगून मी माझे 2 शब्द थांबतो. देशाध्यक्षाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आपण या जिल्हा कलेक्टर ऑफिसला एक निदर्शन करून निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलं. सर्व शेतकऱ्यांच्या ज्या इलेक्शनच्या आधी त्यांनी एक भूलथापा दिलं, त्या भूलथापाला शेतकरी बळी पडले, महिला बळी पडल्या आणि इतर योजनेच्या माध्यमातून वीज बिल माफ करणार असं पण त्यांनी सांगितलं. अशी एकही योजना त्यांनी आश्वासन दिलं, अशी एकही योजना त्यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर अस्तित्वात आणली नाही. राहिला प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनच्या संदर्भात, तर या ठिकाणी सुद्धा त्यांनी इलेक्शन घ्यायचं नाही, लोकशाहीला खीळ घालायची आणि प्रशासनाच्या माध्यमातून एक प्रशासकीय कार्यभार सांभाळायचा आणि सर्वसामान्य शेतकरी असेल, सर्व जिल्हा परिषदच्या माध्यमातून असणारे सर्वसामान्य ग्रामस्थ असतील, महिला बालकल्याण महिला असतील, सर्व प्रकारच्या योजना ह्या बंद पडल्यात आणि पैसे दिल्याशिवाय अक्षरशः दलित वस्तीचे सुद्धा पैसे रिलीज होत नाही. अशा या पद्धतीचा कारभार या ठिकाणी चाललेला आहे. सामान्य नागरिक हैराण झालेला आहे, शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे, महिला असुरक्षितता आहे. अशा या वेगवेगळ्या प्रश्नावर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. पण जिल्हाधिकाऱ्यांना आज निरोप समारंभ असल्यामुळं आम्ही RDCकडे हे निवेदन दिलेलं आहे. आज शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतो, पण पुढचं आंदोलन हे वेगळ्या मार्गाने, वेगळ्या पद्धतीने राहील असं राज्य सरकारला आम्ही निवेदन आता या निमित्ताने आपल्या मार्फत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने 36व्या राज्यस्तरीय ऑनलाईन एकता काव्य संमेलनामध्ये डॉक्टर बागुल बोलत होते. यावेळी साहित्यिक राजन लाखे आणि कवी चंद्रकांत पालवे उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कुरास असोसिएशनच्या वतीने आणि भारतीय कुरास असोसिएशनच्या सहकार्याने नुकतीच उत्तर प्रदेश मधील सहारनपूर येथे आयोजित केलेल्या इंटरनॅशनल रेफरी आणि कोचिंग सेमिनार मध्ये A आणि B कोचिंग कोर्सची परीक्षा झाली. यामध्ये नगरमधील खेळाडू सोनाली साबळे 1 स्टार रेफरी म्हणून उत्तीर्ण झाली आणि ती महाराष्ट्रातील पहिली आंतरराष्ट्रीय कुरास रेफरी ठरली आहे. सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी तब्बल 200 वैज्ञानिक प्रकल्प सादर करून वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवला. अग्निहोत्र जयंतीनिमित्त अग्निहोत्र प्रचारक समिती आणि दत्तनगर वसाहतीच्या संयुक्त सहकार्याने पाईपलाईन रस्ता सावेडीतील दत्त मंदिर प्रांगणात सामुदायिक अग्निहोत्र करण्यात आले. यामध्ये 50 अग्निहोत्र सामुदायिकरित्या प्रज्वलित करून आहुती देण्यात आली. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.